भारत सुजलाम सुफलाम सुसंस्कृत देश. इसवी सनापूर्वी 235 वर्षांच्या आसपासचा काळ. भारताच्या सीमेवर सीमा संरक्षक असलेल्या अंभी राजानं सत्तेच्या हव्यासापोटी सीमा प्रांताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि स्वतःला या स्वतंत्र राष्ट्राचा सत्ताधीश, सीमा प्रांतासह संपूर्ण भारताचा सत्ताधीश व्हावं या आसुरी महत्वाकांक्षेपोटी त्यानं तिसऱ्याच एका आक्रमकाला या भूमीत पाऊल टाकू दिलं. त्याच्या सामर्थ्याच्या जोरावर यानं उच्छाद मांडला, गरिबांवर अतोनात जुलूम केले, त्यांची घरदारं उद्ध्वस्त केली आणि पुढे कोणी यांची घरदारं उद्ध्वस्त केली? सेल्युकस, आम्ही स्वदेशातून बाहेर पडलो ते जग जिंकण्यासाठी, जगाचा विध्वंस करण्यासाठी नाही. सांगा सेल्युकस, कोणी यांची घरदारं उद्ध्वस्त केली? अपराधी आमच्या समोर हजर करा. अपराधी राजा अंभी, आपल्या स्वागतासाठी इथल्या रहिवाशांना उद्ध्वस्त करणारा आपला सहाय्यक, सीमा प्रांताचा संरक्षक राजा अंभी. अपराधी राजा अंभी. राजा अंभी, वाह वाह. मग त्याने ती चूक केली सेल्युकस. मित्र म्हणून आमच्या हाती हात देत असताना पहिलेच पाऊल त्यानं चुकीचं टाकलं. त्याने आम्हाला पुरतं ओळखलेलं नाहीये सेल्युकस. त्यांना शासन सोसावं लागेल. आम्ही निरपराध्यांना छळत नाही, पण अपराध्यांना आम्ही शासन अवश्य करतो. सीमा प्रांत सत्ताधीश राजे अंभी आपलं दर्शन घेण्यासाठी येत आहेत हो. तेव्हा त्यांचा योग्य तो मान राखला जा. ही घोषणा उन्मत्ताची म्हणायची का निर्बुद्धाची? सेल्युकस, मित्र म्हणून येत आहे तेव्हा पाहून आणि पारखूनच आत घ्या. स्वामी, अरे मातीच्या पुतळ्या, तुला हिऱ्यांचा शृंगार. अरे जग जिंकलंस पण मन पराभूत, म्हणून का रे तुला हा लोभाचा आजार? विसरू नकोस भोळ्या, जग जिंकणाऱ्या कोळ्या. ध्यानात ठेव, मनात ठेव, भविष्य आपल्या कानात ठेव. आक्रमकाच्याही पायाखाली शेवटी मातीचाच आधार. ज्या मातीचा पिंड त्याच मातीचं ब्रह्मांड. ज्या मातीचा त्या मातीला, त्या मातीलाच मिळणार. हवे चांगलंय. दान चांगलं नाही, खडे आहेत खडे. आम्हा भारतीयांना या खड्याचा मोह नाही. अरे अरे आम्हाला मोह मातीचा. हे हे या मातीपासून वेगळे केलेले आहेत. आपल्या योग्यतेचे आपल्यालाच लखलाभ होत. आपला परिचय? मी मी भाट. मी भाट या मातीचा, या मातीच्या पुण्याईचा.
वर्तमानात राहतो, भूतकाळात वावरतो, भविष्य काळाची स्वप्न सांगतो. इतिहास घडवणाऱ्यांचे इतिहास होतात. मनगटाच्या बळावर माती तोडवणारे एक दिवस मनगटासकट मातीत मिसळतात. एवढ्या तुझं भविष्य तुला सांगू? तुला नाद आहे भविष्याचा. हा तुझा भूतकाळ आम्ही वाचला या कुंडलीत. जीवनाची गुंतता ज्या बुद्धीनं तू सोडवशील त्यातच आहे उकल तुझ्या भविष्याची. थांब रे वेड्या थांब. आविर्भाव दिसला तुझा, वृत्ती आली ध्यानी, जगत चेता होशील पण न भोगताच मरशील. नाही, ज्यांना दिलास तू आधार तेच होतील वैरी. अरे वेड्या, हीच तुझ्या आयुष्याची शेवटची पायरी. जग जिंकलो म्हणत फिरशील. अरे जग इथंच राहील, फक्त तू निघून जाशील. म्हणून म्हणतो महत्वाकांक्षी वेड्या, स्वतःच्या हितासाठी या माझ्या भारताच्या सीमेवरून परत जा रे. स्वतःच्या हितासाठी भारताच्या सीमेवरून परत जा. आजपर्यंत आम्ही आक्रमकाची पावलं टाकली ती फक्त ज्ञानार्जनांसाठी. आम्हाला पहिलं ज्ञान मिळालं ते या भूमीतच. या मातीचं मोल या खड्याना नाही. सावधान! पंजाब प्रदेशाचे स्वामी, सीमा प्रांत सत्ताधीश राजे अंबी आपल्या मित्रांच्या हितासाठी त्यांना भेट द्यावी म्हणून आगमन करीत आहेत हो. तेव्हा त्यांचा योग्य तो मान राखला जावा. स्वामी, आम्ही आलो आहोत. आम्हाला आसन आमचं हृदय सिंहासन. ते नको. आपला उद्देश स्त्रियांनी जिथे अनर्थपात करण्याची शक्यता ती जागा आम्हाला नको. राजा अंबी स्थानापन्न नवा. आपण केलेल्या सन्मानाबद्दल धन्यवाद. करवून घेतलेल्या तरीही धन्यवाद. मान जिथे मिळत नाही तिथे तो मागावा लागतो. आमच्यावर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नाही. आमच्यावर तसे प्रसंग वारंवार. आम्ही पाठवलेल्या मौल्यवान वस्तूंपैकी आपण एकच ठेवून घेतली, बाकीच्या आम्ही बुभुक्षित नाही राजा अंबी. बाकीच्या आमच्या सेनेच्या सेवेसाठी कोशागारा. अडचणच असेल तर आपल्या सेनेचा चरितार्थ आम्ही जन्मभर चालवू. आभार राजा अंबी. आमची सैन्य जगतात ती त्यांच्या शस्त्रावर, लोकांच्या दयेवर नाही. आपल्या आगमनाचा हेतू शुद्ध आणि पवित्र पण गुप्त. आपल्या या सेवकाला आपले कान आमच्या शब्दांपासून दूर न्यायला सांगा. राजा अंबी हा आमचा सेवक नाही, आमचा सहकारी सेनानी. सेनानी यांच्या वस्त्रांवरून तसं वाटत नाही. सेनापती त्याच्या शस्त्रावरून ओळखायचा असतो, वस्त्रावरून नाही. आणि सत्ताधीश त्याच्या शब्दावरून ओळखायचा असतो, सिंहासनावरून नाही. मग आमच्या शब्दांवरून आपला आमच्याविषयी काय ग्रह झाला? बुद्धिमान. बसा. धन्यवाद. आम्ही सन्मानाचेच बुकेले, पण तो आम्हाला हवा असेल तेव्हा. पण हे भारतीय सीमा संरक्षक म्हणून आमचा वेळोवेळी उपमर्द करतात. त्या पौरसालाही एकदा कळायला हवं, आम्ही सीमा प्रांताचे संरक्षक नाही. आम्ही निर्माण केलेल्या पवित्र राष्ट्राचे आम्ही संरक्षक आहोत. मग पौरस कोण? तो भारतातला एक सत्ताधीश. खरं तर तो प्रांत आम्ही केव्हाच गिळंकृत केला असता, पण शेजारी राष्ट्र म्हणून त्यांच्यावर शस्त्र उपसणं आम्हाला योग्य वाटत नाही.
आणि म्हणूनच आम्ही आपल्याला भारतात प्रवेश करण्यासाठी सहाय्य देऊ इच्छितो. राजे आंभी या औदार्याचा हेतू शुद्ध आणि पवित्र आणि असा की आपण जगज्जेते ठराल, पौरस पराभूत होईल आणि आम्ही सुरक्षित राहू. तुमच्या आणि त्यांच्या संघर्षात आम्ही का पडावं? त्याशिवाय आम्ही समर्थ आहोत हे पौरसाला कसं कळावं? म्हणजे आमच्या बळावर आपण आपलं सामर्थ्य सिद्ध करणार. आणि तेही स्वकीयांचा घात करून. केवळ उपमर्दाचा प्रतिकार म्हणून. अशा वेळी स्वकीय आणि परकीय ओळखण्याची बुद्धी आम्ही ठेवत नसतो. गोष्ट तशी जुनीच आहे. असंच एक दिवस काही कारणानं आम्ही आमच्या अंतर्महालात प्रवेश केला. तिथे उभा असणारा आमच्याच उंचीचा दर्पण आमच्या नजरेसमोर आला. आमचंच प्रतिबिंब आम्ही त्यात पाहिलं. आमच्या मनी शंका आली, आपल्या अंतर्महाली हा आणखी एक कोण. क्षणिक संतापानं भुवई उंचावली आणि आश्चर्य म्हणजे त्या प्रतिबिंबानंही उंचवली. ही खरी आश्चर्याची गोष्ट. ते तर पुढेच आहे. बर. आम्ही लत्ता प्रहारानं तो दर्पण फोडून टाकला आणि आम्ही आमचं प्रतिबिंब नाहीसा करून टाकलं. उपमर्दाचा प्रतिकार म्हणून स्वकीयांचाच काय, पण स्वतःचाही घात करायला आम्ही मागे पुढे पाहत नाही. अवश्य करा. तशी वेळ अजून आलेली नाही. नाही, या पद्धतीनं लवकर येईल. तेव्हा करू. आम्ही केलेला विनोद फक्त आम्हीच समजू शकतो हे यातलं खरं आश्चर्य आहे. राजे आंभी, आजवर अनेक देशातल्या अनेक माणसांचे आम्ही अनुभव घेतले, पण स्वभावाचा हा पिंडच निराळा. स्वार्थासाठी स्वतःचा घात, हा अविचारी आत्मघात आम्हाला फक्त भारताच्या सीमेवरच पाहायला मिळाला. यावरून आम्ही एकूण भारतीयांची कल्पना करावी काय? करू नये सेल्युकस, करू नये. कारण काठाशी साचलेल्या गाळावरून नदीच्या जलाचं अनुमान बांधून ठेवता येत नाही सेल्युकस. आतील पाणी अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध असण्याची शक्यता असते. सीमेशी घाण नेहमी असायचीच. स्वामी, भारतात प्रवेश करण्यासाठी आम्हाला यांचं सहाय्य घेणं इष्ट आहे काय? भारतात प्रवेश घेण्यासाठी आपलं सहाय्य घेणं इष्ट आहे. न घेणं अनिष्ट आहे. सहाय्यासाठी आमचा हात हाती घेण्याची आपली सिद्धता नसेल तर यापुढचं पाऊल आपल्याला मागं टाकावं लागेल. राजे आंबी, आमच्या पावलांची दिशा आमची खडग ठरवतात. ते तुम्हाला स्वदेशाचा मार्ग दाखवतील, भारताचा नव्हे. या आम्ही ठरवू. ते तुमच्या देशात, इथे नव्हे. इथे आम्ही ठरवणार. या अवघड स्थळापर्यंत आपण येऊन पोहोचलात ते केवळ आपण आम्हाला हवे होतात म्हणून. आम्ही आपल्या नकळत आपल्याला सहाय्य केलं ते आपल्या भीतीनं नव्हे तर आमच्या राजनीतीनं. सांप्रत आपण सीमा प्रांतात उभे आहात. यापुढे तुमचं भारतात जाणं तर राहोच, पण परत जाणंही आपल्या इच्छेवर अवलंबून राहील. हे लक्षात ठेवा आणि सांगा, संधी करता की विरोध पत्करता. तुम्हाला घाबरून? समजा आम्ही तुमचं सहाय्य स्वीकारलंय, तरी पण या नीतीनं आम्ही भारतावर आक्रमण करून जाण्याचं आम्हाला कारण? आम्ही शोधून काढू. भारताशी भांडणाचं कारण शोधून काढायला आम्हाला बुद्धीचा वापर नाही करावा लागत. सिंधू नदीचं पाणी हा तर नेहमीचाच वादाचा विषय आहे. त्यानिमित्तानं आम्ही कुरापत काढू. भारतीय अभिमानी आहेत, ते युद्धाला उभे राहतील. आम्ही माघार घेऊ, तुम्ही पुढे व्हा. दुर्बलांना सहाय्य करण्याच्या मिशानं. तुम्ही पराक्रमी आहात, आम्ही परआक्रमी आहोत. पण त्याआधी पौरसानं काही हालचाली केल्या तर? तो नाही करणार. त्याचा आमच्यावर विश्वास आहे. आम्हा सीमा प्रांतीयांचे डावपेच भोळ्या भारतीयांना कधी कळलेच नाही. पौरसाचा मोठा मुलगा आम्हीच चकमकीत मारला आणि तो सर्पदंशाने मेला असाही समज आम्हीच करून दिला. राहता राहिला पौरसाचा धाकटा मुलगा कुमार. तो आमच्या विषकन्येकडून मरेल. विषकन्या? कन्या आमच्या राजनीतीची,
विष चारून चारून लहानाची मोठी केलेली आमची राजकन्या विशाखा. तिच्या प्रेमात पडलेला कुठलाही पुरुष मरणाखेरीज काही उपभोगूच शकत नाही आणि तिच्या प्रेमात पडलेल्या पौरसाच्या मुलाला मेल्याशिवाय तो स्वर्ग दिसणारच नाही. ती विषकन्या आहे हे त्यांनाच काय, पण अजून तिलाही आम्ही कळू दिलेलं नाहीये. शिक्षणाच्या निमित्तानं आजही ती पौरसाच्या राजमहालातच असते. शत्रूची मुलगी स्वतःच्या घरात? ही आमची राजनीती, संस्कृती त्यांची, राजकारण आमचं. आम्ही जेव्हा भारतीयांना मित्र मानतो तेव्हा ते आम्हाला भाऊ म्हणतात. भाऊ? भाऊ. आणि आम्ही त्यांना शत्रू मानतो तेव्हा ते आम्हाला मित्र मानतात. आम्ही त्यांना अनितीनं मारू इच्छितो आणि ते आम्हाला नीतीनं मारतात, याचाच आम्हाला राग आहे. पौरसाचा हा मुलगा संपला की पौरसानंतर मीच. तुमचं सहाय्य मिळालं नसतं तर एक ना एक दिवस मी हे राज्य घेणारच होतो. या निमित्तानं ते जरा लवकर मिळेल. मग या वाटाघाटीचा मी काय निष्कर्ष काढायचा? आम्हाला पौरसाची माहिती पुरवा. स्वामी, त्याने आपल्याला काय संदेश दिला? चपलवा. स्वामी, त्यानं आपल्याला काही गुप्त संदेश दिला का? राजे आंबी, आम्हाला ठाऊक असलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत काय? नाही, नाही. पण म्हणजे आपण आम्हाला बरोबरीचे मानत नाही. वाह वाह. आम्ही कोणालाच जगात आमच्या बरोबरीचे समजत नाही. आमच्यासारखे फक्त जगात आम्हीच. राजे आंबी, आम्ही उघड्या रानात सिंहाशी झुंज खेळतो का? तर तो तिथला स्वामी नाही हे सिद्ध करण्यासाठी. यावरून आपला आमचा विषयीचा ग्रह जो झाला असेल तो असो, पण आपल्या वक्तव्यामुळे पौरसाला भेटण्याची इच्छा मात्र आमच्या मनी उत्पन्न झाली आहे. त्या निमित्ताने आम्ही आपल्याला सहाय्य करूही. परिणाम भविष्याला ठावा. आम्ही सांगतो भविष्य परिणाम. आम्ही आपल्या पाठीशी, आपण सुरक्षित. अशक्य राजे आंबी, अशक्य. आमच्या गुरुचं वचन. पाठीशी असलेल्या चांगल्या मित्रापेक्षा समोरून येणारा वाईट शत्रू भला. कारण पाठीमागून होणारा डाव कळत नाही, पण पुढून होणारा घाव झेलता येतो. स्वामी? सेलुकस, त्यांच्यावर योग्य ते उपचार करा. गुप्तचराचं काम करणारा बंदिवान सैनिकांच्या बंधनातून निसटला, पण आमच्या नजरेतून निसटला नाही. ध्यानात आलं राजे आंबी? स्वामी, राजे आंबी, आमच्यापासून दुसऱ्यांनी सावध राहायचं, दुसऱ्यांपासून आम्ही नाही. ध्यानात आलं? आमचं संरक्षण आम्ही करू. म्हणजे आम्ही सुरक्षित. पुढे पौरसाचं वय वृद्ध पण समर्थ, दोन्ही हातात खड्ग असल्यानंतर 150 अजिंक्य, पण शांततेचा दूत. चोरट्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून निषेधाचे लेख पाठवतो, युद्धाला कधीच येत नाही. म्हणजे तो खरा योद्धा, सिंहाच्या राशीचा पराक्रमी. चाहूल देऊन झडप घालतो, अंधारात गाठून नाही मारत, चोरटे हल्ले नाही करत तो. पुढे भारतीयांच्या हृदयात मानाचं स्थान असलेला पण आमच्या दृष्टीने खलपुरुष. तो तुमच्या दृष्टीने झाला, त्यांच्या दृष्टीतून तुम्ही. सज्जन म्हणजे तो खरा पुरुष. कारण सामर्थ्याला शत्रू दिसत नाहीत, निपात झाल्यानंतर जगापुढे दिसतात. दुर्बलांना सगळीकडे शत्रू दिसायचेच. पण आम्ही आपल्याला मित्र मानतो. आम्ही आपल्याला शत्रू मानत नाही राजे आंबी. आम्ही सिंहाच्या शोधात आहोत. आपण आमचे मार्गदर्शक. आपल्या उपवासातून का होईना, पण भारताचं सुंदर चित्र आमच्या नजरेसमोर आलं. बस, जास्ती वर्णन करू नका, कदाचित ते विस्कटेल. राजे आंबी, आम्ही आपणाला सहाय्य करू, आपण फक्त आम्हाला सहकार्य करा. हो, पण आपण आमचे आभार नाही मानले. आभार. धन्यवाद.
या छातीचा, या शक्तीचा, त्या जातीचा, या मातीचा, या नीतीचा भाट मी, अरे भाट मी भारताचा, भाट मी भारताचा. चरणजी 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 विचारित तरुण, भलत्या ठिकाणी भलत्या नावानं हाक मारण्याचं साहस कसं केलंस? क्षमा करा महाराज, आपला वेश बदलला असला तरी आपला आवेश बदलला नाही, म्हणूनच मी आपल्याला ओळखलं. ही जखम आम्हा भारतीयांच्यावर अंबिराजाकडून होत असलेल्या अत्याचारांचा मी बळी आहे. माझ्या प्राणाची चिंता करू नका. आमच्या प्रांतातील सगळी लोक घरादाराला मुकली आहेत. अंबिराजानं ती उद्ध्वस्त केली आहेत. आक्रमकांच्या स्वागतासाठी स्वकीय देशोधडी लावले आहे. पौरस महाराजांजवळील आपल्या शब्दांची किंमत मी जाणतो, म्हणूनच शेवटचे शब्द बोलतो. मी कुमारांचा गुप्तहेर भारतात प्रवेश देण्यासंबंधी अंबिराजानं सिकंदराशी गुप्त ठराव. चरणजी पौरसाच्या मुलाला कुमारानं त्यांच्या प्रेम संबंधांपासून माग अंबिराजाची कन्या विषकन्या भारत तेजस्वी प्रतिकार करो. भारत तेजस्वी प्रतिकार. अंबिराजाची मुलगी विशाखा, विषकन्या. सौजन्य सौजन्य सौजन्य. आमचे दोन ज्येष्ठ भ्राते या सम्राट कामी आले तरी तातांची शांतता ठळत नाही. यथा राजा तथा प्रजा, एकूणच माणसांच्या मनाची उचलच मेलेली. जे ऐकल्यावर प्रतिकारासाठी अवसान चढायचं, त्या आक्रमणाचं नाव ऐकल्यावर आम्ही फास्तावून जावं. छी छी छी. जो तो विचार करतो आक्रमण झाल्यावर माझं काय होईल. राष्ट्र माझं असं म्हणणारे सगळेच मी राष्ट्राचा हे मात्र शिकवावं लागतं. कधी काळी आम्हीही पराक्रमी होतो. आमच्याही कटीला कधी काळी खड्ग होती, हे आम्ही विसरून जाऊ. जिंकलं त्यांनी, जिंकून ठेवलं. आम्ही फक्त उपभोगाचे स्वामी. युद्ध नको असं आम्ही जे म्हणतो ते यासाठी चारणा. अरे या कोळ्या वयात फुला मुलांनी चापमानाची का भाषा करायची. हो, खरंय तुमचं. पण विशाखा कुठं दिसत नाही. आपल्या बोलण्यात तिच्या पित्याचा उल्लेख येणार हे ओळखून ती काहीतरी निमित्त सांगून इथून निघून गेली असावी. हा दुरावा आपण निर्माण करतो चरणजी. एक जाती, एक देश, एक भाषा, एक वेश. आम्ही पाहतो ते स्वप्न फार मोठं आहे, फार मोठं विशाल आहे. ते स्वप्न आपल्याला नवीन नाही आणि आपली निद्रा आम्हाला जुनी नाही. ज्या निद्रेला जागच नाही त्या स्वप्नांना अंत न काही. आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण. सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असणाऱ्या गोष्टींना शब्दाने काय उजाळा द्यायचा. सगळं विश्व आपल्या आक्रमक अश्वांच्या टापाखाली तुडवत सिकंदर आर्यावर्ताच्या दिशेनं येत आहे याची आपल्याला जाणीव नाही. जाणीव नसाला काय झालं. मग त्याच्या प्रतिकाराची आपण काय सिद्धता केली.
ती आम्ही कशासाठी करावी? भारताच्या सीमेवर असलेल्या अभिराजावर सिकंदरानं आधी आक्रमण करणं क्रमप्राप्त नाही का? त्याचा प्रतिकार पूर्ण होईपर्यंत तुम्ही म्हणता तशी आणि म्हणता म्हणून आपल्या संरक्षणाची सिद्धता आपल्याला सहज करता येईल. आम्ही राजा प्रतिकार करणं शक्य नाही. ही वाटाघाटी करण्याची वेळ नव्हे पौरस. अजून तरी कुमारांना सैन्य सिद्ध करण्याची आज्ञा द्या. कुमारा, या वयात युद्धासाठी? आम्ही दुर्बलांचे पुत्र आहोत की काय? याच पावली आम्ही आमचे अश्व पिटाळून शत्रूला सिंधुपार घालवतो. आमचा देश म्हणजे दुर्बलांचा देश नव्हे. जगजेता म्हणून आपल्या आक्रमक पावलाखाली उभी मानवजात तुडवत आलेल्या सिकंदराला हे तरी एकदा कळू दे की जग जिंकणं सोपं आहे, पण आर्यावर्तात पडणार त्याचं पहिलं पाऊल त्यांच्या पराक्रमी इतिहासातला अखेरचं पान ठरणार आहे. आमची अजूनही विनंती ऐका. आम्हाला आज्ञा द्या. आम्हाला फक्त सिंधू पलीकडे जाऊ द्या. नाही कुमार, नाही. सिंधू नदी पलीकडचा प्रदेश आंभिराजाचा आहे. त्याच्या अधिकारावर आक्रमण करणं म्हणजे मानवी मूल्यांचा अधिक्षेप केल्यासारखं होईल. कशाची मानवी मूल्य आणि कुणाचा अधिक्षेप महाराज? वारंवार सीमेवर राहणाऱ्या भारतीयांना या ना त्या कारणानं छळून त्यांच्या मिळकतीवर स्वतःची कोठार भरणाऱ्या अंभिराजानं कधी अधिक्षेपाचा विचार केला होता? पण कुमार, तो अविचारी निघाला म्हणून आम्ही विचार करायचं सोडून द्यायचं का? नाही. आपण फक्त स्वस्थ बसायचं. त्यानं जेव्हा तेव्हा आपल्या दानवी प्रकृतीची नख आम्हाला दाखवावीत आणि आम्ही मात्र त्याला मानवी संस्कृती शिकवावी. आम्ही राजा विश्वासाला पात्र नाही हे आमचं स्वच्छ मत. तुमच्या विचारातला आंभी आमच्या कल्पनेत बसत नाही. तुमची त्याच्याबद्दलची काही मतं असली तरी आम्ही आंभिराजाला आमचा भाऊ मानतो. पण तो तुम्हाला आपला मित्रही मानायला तयार नाही. तो आपल्या सीमेचा संरक्षक आहे. पण तो स्वतःला सीमेचा सत्ताधीश समजतोय. सिंधू नदीवरून उत्तरेचा उतार दाखवून आर्यावर्तात प्रवेश देण्याचा गुप्त करार त्यानं सिकंदरशी केलाय. पण असं केल्याने त्याचीच जास्त हानी होणार नाही का? संपूर्ण भारताचा सीमा प्रांत हा एक घटक आहे. ही गोष्ट त्याला नाकारून चालणार नाही. पण जे स्वीकारलंच नाही ते नाकारण्याचा प्रश्नच येतो कुठे? तुमच्या बोलण्याचा अर्थ? आर्यावर्तांशी आपला काहीच संबंध नाही. आपला प्रांत म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र आहे या अभिमानानं तो उन्मत्त झालाय. म्हणूनच हा सीमावाद कायमचा मिटावा यासाठी आम्ही अंभिराजाला वाटाघाटीसाठी निमंत्रण केलंय आणि आमचं ते निमंत्रण त्यांनी स्वीकारलंही आहे. या वाटाघाटीच्या निमंत्रणाच्याच वेळी त्याने सिकंदराशी गुप्त करार केलाय. त्या करारात तो भारतात प्रवेश करण्याची गुप्त अट ही घालतोय. हा सगळा योगायोग समजावा काय? नाही, पण ही त्याची चूक ठरणार आहे आणि त्याची चूक एक दिवशी त्याला कळून येणार आहे. म्हणूनच आम्ही स्वस्थ आहोत. एक दिवशी त्याला निश्चितपणे पश्चाताप करावा लागणार आहे. तो हो न हो, पण पश्चातापाआधी प्रतिकाराची तयारी करायला नको? नको, कारण अंभिराजाचा पिता आणि आम्ही जुने स्नेही आहोत. त्याच्या पित्यापासून आम्हीवर आमचा संपूर्ण विश्वास आहे. हा विश्वासच तुमचा एक दिवस घात करणार आहे. न्यायदानाची मागणी कोण करतोय? महाराज, सीमा प्रदेशातून आलेले काही पौरजन आपल्या दर्शनाची इच्छा करीत आहे. त्याला द्वार मुक्त करा. महाराज, यावं महाजन, यावं. आपलं निवेदन काय असेल ते विदित व्हावं. आपल्या शांततापूर्ण सौजन्यानं दीन झालेल्या काही भारतीयांच्या वतीनं प्रथम या प्रणामाचा स्वीकार व्हावा. हे 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 काय? हा असा प्रणाम? हा प्रणाम मी आपल्याला केलेला नाहीये, आम्हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाला केलाय. आपल्या पराक्रमी शस्त्रांच्या हल्लीच्या निष्क्रियतेला केलं नाहीये, तर भारतीय जनतेच्या संरक्षणासाठी सदैव सिद्ध असलेल्या भारतीय शासनाच्या कर्तव्य दक्षतेला केलाय. महाजन,
आपली आमच्याकडून नेमकी अपेक्षा काय? होय, गेले काही दिवस आमच्याकडून आपल्याकडे वारंवार विनंती करण्यात येत होती की आम्ही राजाचे सैनिक सीमा प्रांतात आमची घरदारं उद्ध्वस्त करणं, जाळपोळ करणं, नासधूस करणं, गुरंढोरं, मुलं बाळ पळवून नेणं असले प्रकार करत आहेत. आम्ही आपल्याकडे संरक्षण मागत होतो आणि शांततेनं राहा या संदेशा पलीकडे आपल्याकडून काहीही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून प्रत्यक्ष आपल्या समोर येऊन काही मागणी करावी यासाठी इथवर यावं लागलं. अनादराची क्षमा असावी आणि भेटीचा स्वीकार व्हावा. काय? माझ्या पुत्राच्या ग्रहलक्ष्मीनं आपले सुवर्ण कंकण आणि सर्व सौभाग्य अलंकार आपल्याकडे पाठवले आहेत आणि त्या बदल्यात आपल्याकडे काही याचना करावी म्हणून आम्ही आपल्या समोर उभे आहोत. महाजन स्त्रीची सौभाग्य अलंकार काढून घेणं हे शुभलक्षण नव्हे. जा जा, तिच्याकडे सगळं परत घेऊन जा. राजा, सौभाग्य चिन्हांचा वापर विधवांनी करायचा नसतो. हो राजा, माझी सून विधवा झाली. माझा पुत्र सीमेवर कामी आला. त्या विधवेच्या वतीनं या वृद्धाची याचना ऐक आणि त्या कंकणांचा स्वीकार कर. सुवर्ण म्हणून त्यांचा स्वीकार करू नकोस. स्त्रियांची कंकण म्हणून स्वीकार कर आणि त्या मोबदल्यात तुझी खडग आमच्या स्त्रियांना दे. महाजन, आपला क्षोभ मी समजू शकतो, पण आयुष्यामध्ये असे बरे वाईट प्रसंग यायचेच. आल्या प्रसंगाला शांततेने तोंड द्यायला हवं. शांतता, 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 या शांततेनेच आमचा विध्वंस केला. अजूनही आमची विनंती ऐका आणि अंबी राजाचे सैनिक प्रतिहल्ला करून परत पाठवा. नाही महाजन, दुसऱ्यावर हल्ला करणं आमच्या राजकीय शास्त्रामध्ये बसत नाही. आम्ही राजे हे आपले. पण तात, तुमचा प्रदेश आमचाच आहे ही त्यानं चालवलेली आपुलकीची बलवृत्ती कुठल्या शास्त्रात बसते? शेजारी शेजारी म्हणून आम्ही आपुलकीनं त्यांची कीव करायची आणि त्यानं मात्र तुझं ते माझं आणि माझं ते माझ्या पित्याचं या न्यायानं आमची ही भूमी पादाक्रांत करायची. कुमार, आमची भेट झाल्यानंतर याविषयी आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करू. पण काहीही झालं तरी आम्ही राजा भारतीय आहे, आपला आहे. नाही, तो आपला नाही. सुईच्या नाकातून जाईल इतकंही पाणी तुम्हा सीमा प्रांतीयांना मिळणार नाही अशी त्याची निस्पंदित घोषणा आहे. आम्ही सांगतो ही वस्तुस्थिती आहे महाजन. सत्य. या क्षणी आम्हाला सिंधू नदीचं पाणी त्यानं तोडलंय. आमची आई आम्हाला पारखी केलेली आहे. तहानेने सुकलेले आमचे कंठ सिंधू नदीच्या पाण्यानं ओले तरी करा, नाहीतर कटीच्या खडगानं आम्हाला कंठस्थान तरी घाला. शांत व्हा महाजन, शांत व्हा. तुमच्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत. चारणजी, यांच्या बरोबर आलेल्या सज्जनांची योग्य ती तजवीज करा. भूमिहीनांना भूमी द्या, द्रव्य नसेल त्यांना द्रव्य द्या, धान्य नसेल त्यांना धान्य द्या. राजा, आम्ही तुझ्याकडे आलो ते पोटार्थी लाचार म्हणून याचना करण्यासाठी नव्हे. जर पोटाचीच लाचार चिंता असती तर सीमे पलीकडेही आम्ही राजाचे नागरिक म्हणून सुखाने राहिलो असतो. आम्ही आमच्या पोटासाठी तुझ्याकडे आलो नाही. आम्ही आर्यांच्या प्रतिष्ठेसाठी आलो आहोत.
या आर्यावर्ताच्या प्रतिष्ठेसाठी आलो आहोत आणि ती सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे, हे तुला सांगण्यासाठी आलो आहोत. आणि हे जर होणं नसेल, भारतीयांनी निवडलेला आपला आधारस्तंभ डळमळीत झाला, ही जर वस्तुस्थिती असेल तर कामच संपलं. आम्ही इथूनच नाचत भ्रमिष्ठासारखे हात वर करून सगळ्या जगाला ओरडून सांगत सुटतो की ऐका हो ऐका, पौरसाचा पराक्रम मावळला. प्रत्यक्ष प्रत्यक्ष पराक्रमाने सुद्धा ज्याच्या खडगाच्या धारेची दास्ती घ्यावी तो पौरस आज संपला, थकला, दुबळा ठरला. आमचा भारत दयेला पात्र ठरला, लाचार ठरला. आणि हे मान्य कर, त्या कंकणांचा स्वीकार तरी कर, नाहीतर खडगा उचलून अंबी राजाचा प्रतिकार तरी कर. नाही महाजन, नाही. कोणावरही आक्रमण करून जाणं आमच्या नीतीमध्ये बसत नाही, मग तो सिकंदर असो किंवा राजा अंबी असो. पण तात अतिक्रमण करून येणाऱ्याला परत जा असं सांगणं, याचा अर्थ आक्रमण असा होत नाही. कुमार, तुम्ही अजूनही लहान आहात. नाही, तुम्ही आम्हाला लहान ठेवू इच्छितात. कुमार, नाही, या क्षणी राजपुत्र म्हणून आपल्याशी बोलत नाही, भारत मातेचा पुत्र म्हणून बोलतो आहे. यांच्यातलाच एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो आहे. सगळ्या जगानं आमच्याकडे आक्रमक म्हणून बोट दाखवलं तरी चालेल, ते दुरून दाखवतील, घाबरून दाखवतील. तुम्ही आक्रमक नाही या तुमच्या शैथिल्याचा लाभ घेऊन आमच्या भूमीतून आम्हाला हुसकावून लावण्याचा निर्लज्ज धाडस तरी करणार नाहीत. भारताच्या सामान्य जनतेच्या मुखातून आम्ही विनवून सांगतो, भारताची प्रतिष्ठा जर तुम्हाला राखता येत नसेल आणि आपल्या शांततापूर्ण सौजन्याच्या सद्वेतून आमच्या पराक्रमाची धार बोदट करण्याची तुमची इच्छा असेल तर हे सिंहासन सोडा आणि देवघरात जाऊन बसा. उभा आर्यावर्त आपल्या पायाशी येईल. राष्ट्राच्या रक्षणासाठी बलिदानाचं सामर्थ्य द्या म्हणून आपल्याजवळ आशीर्वाद मागेल. दिला. तुझ्या या वृद्ध पित्यानं तुला तसा आशीर्वाद दिला. कुमार, तुमचा हा उत्साह पाहून आम्हाला आमच्या तारुण्याची आठवण झाली. एक वय होतं ज्यावेळी आम्ही देखील असंच बोलत होतो आणि आमचे वृद्ध अविचारी म्हणून आमची गणना करत होते. कुमार, तुमच्या दृष्टीनं आमचे हे विचार दुबळेपणाचे असले तरी त्याचा हेतू राष्ट्ररक्षणाचाच आहे हे तुम्ही विसरू नका. कोणाच्या का होईना पण शस्त्र सामर्थ्याने अकारण होणारा मानवी संहार टाळावा अशी जर आमची इच्छा असेल तर तो दोष जसा आमचा वयाचा आहे तसाच आमच्या अनुभवाचाही आहे. स्वतःच्या शस्त्र सामर्थ्याने हा संहार थांबवून अकारण होणारा मानवी संहार टाळू शकाल असा तुमचा स्वतःवरती विश्वास आहे. आपले आशीर्वाद असतील तर निश्चितीनं आहे. तर मग कुमार, आजपासून राष्ट्राच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो. समर्थ व्हा. आपल्या पूर्वजांची पराक्रमाची परंपरा कायम राखा. स्वतःच्या शस्त्र सामर्थ्याने सिंधू नदीच्या काठावरती आपल्या पराक्रमाचा आडसर उभा करून अकारण होणारा मानवी संहार टाळा एवढीच आमची अपेक्षा आहे. हाच आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आर्यावर्तातल्या सर्व देवदेवतांचं सामर्थ्य तुमचं रक्षण करो. बलवंत व्हा, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. चरणजी, आजपासून राष्ट्राच्या सर्व संरक्षणाची जबाबदारी आम्ही कुमारांच्या वरती सोपवतो. राजाज्ञा म्हणून आर्यावर्तात प्रसिद्ध करा. आता शत्रूला म्हणावा, सावधान सावधान. गरजू द्यात नगारे, आता वाजू द्यात रणभेदी. कणाकणातून मनामनातून अनंतातून दिक्कालातून गिरिकुहरातून कोटी कोटीच्या एकमुखातून विश्वासाने घुमू दे,
विजयाची तुतारी, गरजू द्यात नगारे, आता वाजू द्यात रणभेरी. मी मुकाय हो. मी मुकाय म्हणून मला बोलता येत नाही. मी बाहेर आहे म्हणून मला ऐकू येत नाही. मी भित्राय म्हणून मला लढता येत नाही. हे खोटं आहे. हे खोटं आहे असं जर इथं कुणाला समजलं तर त्या क्षणी मी जसा नव्हतो तसा मी होईल. विशाखेचा सेवक म्हणून मी इथं आलो. त्या दिवसापासून आम्ही राजांच्या आज्ञेनं मी मुका झालो हे जर इथं कुणाला कळलं तर आम्ही राजांजवळ माझी वाचा उघडण्याआधी इथले लोक ती बंद करतील. मी भित्रा झालो त्या दिवसापासून. भीती ही जगातील सर्वात सुसंस्कृत नीती आहे असं मला वाटू लागलं. आणि हे ज्या दिवशी एकूण मानवाला कळेल त्याशी युद्ध थांबतील हा आमचा विश्वास आहे. शत्रू आक्रमण करून आला की त्याला शरण जावं म्हणजे आपला पराभव व्हायला नको. शत्रूचा विजय होईल. राष्ट्ररक्षणाचं कर्तव्य परस्पर शत्रूच्या खांद्यावर टाकून आपण मोकळं व्हायचं ते सोडून हे लोक प्रतिकार का करतात कोण जाणे. भले भले भरडले गेले. तिथं भ्याले तेवढे वाचले. एवढं साधं सूत्र लक्षात घेतलं असतं तर कुमारांचा वितस्ता नदीवर पराभव का झाला असता. सगळी चूक त्या महाभारतातल्या कृष्णाची आहे. त्यानं जर अर्जुनाला गीता ऐकवली नसती तर हे महाभारत घडलंच नसतं. मग तो तरी कमी भित्रा होता का. मोठा विद्वान, मोठा बुद्धिवान, स्वतःची द्वारका सोन्याची केली. 16,108 सेवेला. मग फावल्या वेळात अर्जुनाला युद्धाचा उपदेश करायला त्याच्या वासुदेवाचं काय जात होतं. बरं राजकारण सगळं लांबून सैन्य दिलं कौरवांच्या सेवेला. सल्ला देत होता पांडवांना. युद्ध व्हायचं कुरुक्षेत्रावर याची द्वारका सुरक्षित. पुढं माग या आक्रमकाची पावलं आपल्या दिशेने येऊ नये म्हणून हे सगळं राजकारण. त्याच नाव भगवद गीता. त्यापेक्षा आमच्या आम्ही राजे बरे. स्वतः पलीकडे जग बघायचं नाही याला म्हणतात स्वत्व. याच नाव स्वाभिमान. अहो या गोष्टी या लोकांना कळत नाहीत म्हणून युद्धाच्या दुधुंबी पिटत बसतात. राष्ट्ररक्षणाच्या गोष्टी बोलतात. आक्रमणाचा प्रतिकार करायला उडतात. अरे फूट फूट तुमच्या योद्धे नुसते. या बाबतीत आदर्श आमचे आम्ही राजे. सिकंदर चाल करून आल्याबरोबर शरण गेले, खंडणी दिली आणि आपलं स्वत्व राखलं. त्याला म्हणतात स्वाभिमान. त्याला म्हणाले बाबा तू आक्रमक होऊ नकोस, आम्हीच तुला शरण येतो. केला की नाही त्याचा पराभव. चालविलं शस्त्र. झालं काय झालं. सीमा प्रांत सुरक्षित राहिला. आता भारतावर चाल केली त्याने. समजा करीना शत्रूने परस्परे शत्रू मारावा, आपल्या कातडीवर घाव नसावं हे राजकारण. बरं काही कारणास्तव शत्रू माघारी फिरला तर त्याच्या प्रतिकारासाठी उभं असलेलं पौरसाचं सैन्य बघून
तुम्ही आमच्यावर आक्रमण करताय असा ओरडा करत पौरसाविरुद्ध लढण्यासाठी शत्रूकडून सहाय्य घ्यायला हे मोकळे. पण प्रतिकार करूच नये ही जर भीत्याची नीती पौरसानं पाळली असती तर असा प्रसंग आलाच नसता. आणि वर हे मला भित्रा म्हणतात. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात. पण ह्या भीत्याच्या पोटी असलेला गुप्तचर नावाचा ब्रह्मराक्षस जर इथं कुणाला समजला विशाखा ही सगळी त्या चारणानं पिकवून ठेवलेली फळं संबंध मानवाची नीती बिघडवण्याच्या मार्गावर आहे. अरे पुरुषांना पराक्रम काय शिकवतात, स्त्रियांना प्रेम काय शिकवताय. अरे काय ही राजकन्याची अवस्था झाली. मृगयेला म्हणून गेली, वाटेत भेटला अभिसार, अभिसारिका होऊन परत आली. काय हे तिला कळलं म्हणून मला कळलं, पण माझ्याकडून हे आंबीराजांना कळलं हे इथं कुणाला नाही कळलं ते बरं झालं. नाहीतर माझं काय झालं असतं ते आंबीराजांना सुद्धा नसतं कळलं. जाऊ देत, तोरांच्या गोष्टी चोरून ऐकाव्यात म्हणजे त्या आंबीराजांना सांगायला बऱ्या. आणि मला आंबीराजांना बंदिवान केलं म्हणे. कधी किती ते खोट, पण त्या निमित्तानं तुला बंदिवान केलं हे खरं. आमचा संशय खरा ठरला. आपण मला बंदिवान का करतात? तू मुका नाहीस म्हणून. कशावरून? कशावरून बेटा, ते राज्यसेवेत ठरेल. चला रे याला घेऊन. वाटाघाटी नकोत. आंबीराजाचा धिक्कार असो, आंबीराजाचा धिक्कार असो, आंबीराजाचा धिक्कार असो. शांत व्हा पूर्वज लोक, शांत. आता नाही, वाटाघाटी रद्द करा. आंबीराजाचा विश्वासघात विसरू नका. आक्रमणाला प्रतिकारानं उत्तर द्या. पराभवानं मुळीच जगमगू नका. अहो, भारतातला प्रत्येक तरुण, प्रत्येक वृद्ध आपल्या बालकासह आपल्या पाठीशी उभा आहे महाराज. पूर्वज लोक, शांत राहा. तुम्ही दाखवत असलेल्या सहभावाबद्दल माझा विश्वास वृद्धिंगत होत असला तरी आमच्या देखील काही. थांबा महाराज, थोरांची चेतना अपुरी असेल तरी पण या बाळाचे शब्द ऐका. त्याचा थोरला भाऊ आपल्या सीमेवर कामी आला आहे. आमचं ऐकू नका, पण याचा तरी हट्ट पुरवा. आमचा दादा त्यांनी नेला. आमच्या हाती खडग द्या. आम्ही शत्रूला ठार करू. दीर्घायुष्य हो बाळा. असा प्रसंग तुझ्यावर येऊ नये, आणि आलाच तर तो पाहण्यासाठी आम्ही जिवंत राहू नये. तुमच्या सगळ्यांच्या घोषणा आम्ही ऐकल्या, आम्ही त्या मान्यही केल्या. आज तुमच्या जागी आम्ही असतो तर आमच्या मुखातूनही हे असे शब्द बाहेर पडले असते. पण आम्ही ज्या स्थानी आहोत त्या ठिकाणी आम्ही हा विचार मनात देखील आणू शकत नाही. आलेल्या अतिथीचा अपमान करणं हे आपल्या भारतीयांच्या संस्कृतीमध्ये बसत नाही. आणि इतकंही करून आंबीराजांनी आमचं बोलणं नाकारलं, परकीय शत्रूला मदत करण्याचंच ठरवलं. तर लक्षात ठेवा, सगळ्यांच्या आधी
या पौरसानं आपला खडग उचललेला तुम्हाला दिसेल. पौरस महाराजांचा पौरस महाराजांचा तुम्ही दाखवत असलेल्या या सहभावाबद्दल मी तुमचा सहस्रार ऋणी आहे, शतवार ऋणी आहे. पौरस महाराजांचा